नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत नाश्त्याला रस्सा पोहे। त्याच्यासाठी मी मटकी घेऊन घेतलेली आहे। मी मटकीचा रस्सा बनवणार आहे। तुम्ही पाहिजे तर बटाट्याचा पण रस्सा बनवू शकतात। मी मटकीचा रस्सा बनवणार आहे। त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया आपण। मी आल्याचं छोटं तुकडं घेऊन घेतलेले आहे। लसूणच्या पाकळ्या कळ्या घेऊन घेतलेल्या आहेत। 6-7 अर्धा टमाटर घेऊन घेतलेला आहे। कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे चिरून थोडीशी। कांदा घेतलेला आहे एक। तुम्ही जर तुम्हाला हा मसाला असा करायचा नसेल तर तुम्ही परतून पण कांदे परतून टमाटर परतून पण मसाला तयार करू शकतात रस्स्यासाठी। पण मी असा तयार करत आहे। आता मी सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे। मिक्सरचं झाकण लावून झालं आहे। आपला मसाला तयार झालेला आहे बघा, मिक्सरमधून फिरवून झालेला आहे। आता आपण रस्सा बनवायची तयारी करून घेऊया। मी गॅस चालू करून त्याच्यावर कढाई ठेवून घेतलेली आहे। आपण आता मटकीचा रस्सा तयार करून घेऊया। मी मटकी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ सगळं व्यवस्थित करून घेतलेली आहे। आता आपण गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे। कढई तापू देऊ आपण। धुवून ठेवायची आहे कढई तापल्यावर आपल्याला कढईमध्ये रस्स्यासाठी थोडे तेल टाकून घ्यायचं आहे। मी 2-3 चमचे टाकून घेत आहे तेल। 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापू द्यायचं आहे। तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यात जिरं टाकून बघायचं आहे। तडतडलं तर अजून जिरं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बघा। जिरं कसं तडतडायला लागलं। आपलं तेल चांगलं गरम झालं होतं। आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। छोटा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक। पहिले आपण रस्सा बनवून घेत आहे। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याचा कच्चापणा चालला जाईल असा। जास्त लाल करायचा नाही आपल्याला कांदा। हे बघा, एवढाच परतायचा आहे कांदा। आता आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। माझे काही शब्द चुकत असतील तर त्याच्यासाठी मी माफी मागते। मला एवढं बोलता येत नाही व्यवस्थित, तर प्लीज त्याच्यासाठी मला माफ करा। चला तर मग आपण सगळं परतवून घेऊया। मी पाणी टाकून मसाला वाटून घेतलेला होता, त्याच्याने चांगलं बारीक होऊन जातं। हे बघा, आता याला आपण पाणी कमी होईस्तोपर्यंत परतायचं आहे। बघा, याचं पाणी कमी झालेलं आहे आणि तेल कसं सुटायला लागलं आहे आजूबाजूनी। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला, नाही तर तो कच्चा लागेल। हे बघा, छान परतायचं आहे। 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं असतं। मस्त मसाला बघा, सगळं पाणी त्याचं कमी होऊन गेलेलं आहे आणि तेल सुटायला लागले। आता याच्यामध्ये कोरडे मसाले टाकू। 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा घरची मिरची, 1/2 चमचा मसाला, तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकतात, 1 चमचा धने पावडर। आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जोही मसाला असेल तुम्ही तो वापरा, आपला घरचा केलेला मसाला असतोच। हे बघा, नुसते पोहे खायला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा असा आपण रस्सा करून खाऊ शकतो घरच्या घरी। बाहेर खूप खाल्ल्या जातात हे खानदेशमध्ये रस्सा पोहे, त्याच्यासाठी आपण आता घरी करून बघत आहोत। हे बघा, तेल सुटायला लागलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये जे लागलेलं होतं त्याच्यात पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे।
त्याच्याने आपला मसाला खाली लागणार नाही आणि चांगला परतून होईल, कच्चा राहणार नाही आपला मसाला। हे बघा किती छान तेल सुटलं आहे। अजून परतायचा आहे आपल्याला चांगला मसाला। चांगला परतून झालेला आहे। आता मटकी टाकून घेऊ आपण। मटकी कच्चीच आहे, तुम्ही शिजवूनही टाकू शकता। हे बघा मटकी परतवून घेऊया आपण मसाल्यामध्ये। एकजीव करून घेऊ सगळं। छान रस्सा तयार होऊन जातो आपला। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। परत परतवून घ्यायचं आहे हे मीठ टाकल्यावर आपल्याला। हे बघा कसं तेल सुटायला लागलं। आता आपण याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेऊया। पाणी जास्त टाकायचं आहे कारण आपली मटकी अजून कच्ची आहे, ती शिजेस तोपर्यंत। आणि गरम केलेलंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, थंड पाणी टाकायचं नाही। मिक्स करून घेऊया। हे बघा असं पाणी टाकायचं आहे। छान मस्त हे होऊन जातं। रस्सा तयार आपला घरी। तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। हे बघा छान आपला रस्सा तयार होतो। हे बघा किती उकळ फुटली आहे त्याला व्यवस्थित। हे बघा किती छान असं रस्सा तयार होऊन जातो आपला। अजून याला शिजू देऊया। मटकी शिजेल आपली अजून। मटकी शिजेस तोपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचं आहे रस्स्याला। कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली। मस्त शिजू देऊ। हे बघा किती छान तेल आलेलं आहे वरती बघा रस्स्याला। आपल्याला रस्सा जास्त घट्ट करायचा नाही आहे, म्हणून आपण पाणी जास्त टाकलेलं आहे त्याच्यात। हे बघा चमचमीत असा रस्सा तयार होतो आपला। तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी तिखट वापरा, जास्त जे खात असतील त्यांनी जास्त वापरा। चला आता आपण पोहे बनवायची तयारी करून घेऊया। आता मी पोहे घेऊन घेतले 2 वाटी आणि त्याच्यासाठी आता पोहे बनवण्यासाठी कढीपत्ता, कांदा, मिरची, शेंगदाणे घेऊन घेतले। 3 मिरची आहेत, 2 छोटे छोटे कांदे आहेत, पोहे गाळून घेतलेले आहेत। रस्सा आता आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेला आहे, रस्सा होऊ देऊ छान। हे बघा रस्स्याला अजून चांगलं होऊ द्यायचं आहे। पण पहिले आपण चेक करून घेऊ मटकी शिजली आहे का नाही। जर मटकी शिजली असेल चांगली तर आपण गॅस बंद करून देऊ। हे बघा मटकी चांगली शिजलेली आहे आणि आपला रस्सा पण छान तयार झालेला आहे बघा। हे बघा छान असा आपला रस्सा तयार झालेला आहे मस्त। आता आपण याला बंद करून देऊ गॅस आणि आता आपण पोहे धुवून घेतलेले आहेत। पोहे बघून घेऊ। धुवून घेतलेले आहेत मी पोहे आणि त्यांना आता मिक्स करून घेऊया। पोहे चांगलं बुडत्या पाण्यामध्ये भिजवायचे आहेत, जेणेकरून ते मऊ राहतील। हे बघा आणि आता तुम्हाला पुढे मी एक टिप देते की पोहे जर आपल्याला खूप लवकर झटपट बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे।
हे बघा, आता आपण पोहे भिजवून घेतलेले, त्यांना चांगलं मोकळं करून घ्यायचं. आधीच आपण त्याच्यामध्ये हळद टाकून द्यायची. हळद, चवीनुसार मीठ, साखर 1 चमचा, लिंबू पिळून घ्यायचा. तुम्हाला केवढा पाहिजे तेवढा, नाही पिळायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपण याच्यामध्येच आणि यांना सगळ्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण घाईत असतो आणि आपल्याला पोहे बनवायचे आहेत तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. फक्त कांदा वगैरे परतायचा आणि हे सगळं टाकून द्यायचं, लगेच पोहे होतात आपले. तर हे बघा, छान आपले पोहे मिक्स झाले. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. गॅस चालू करून घेऊया आणि कढई ठेवून घेऊया पोहे बनवण्यासाठी. कढई तापून घेऊया. मी कढई धुवून घेतलेली होती, आधी धुवूनच ठेवायची कढई. आणि आपण आता त्याच्यामध्ये पोहे बनवण्यासाठी तेल टाकून घेऊया कढईमध्ये. 4-5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ दे. मोहरी टाकून घ्यायची आहे. तेल गरम झाल्यावर जिरं टाकून घ्यायचं आहे. 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे मी. आता त्याच्यात शेंगदाणे टाकून घेत आहे. तुम्हाला शेंगदाणे कमी जास्त केवढे पाहिजे तेवढे घ्या तुम्ही. हे बघा, चांगले परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे. कढीपत्ता टाकून घेऊया. मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची याच्यात मी कमी वापरलेली आहे, 3च द्यायची, तिखट मिरची नाही आहे ही. कांदा टाकून घेऊया याच्यात आणि सगळं परतून घेऊया. सगळं परतून घ्यायचं आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज कमेंट करा आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल. आणि व्यवस्थित परतून घेऊया आपण आता कांदा आणि सगळं. माझी रेसिपी शेअर पण करा. सगळं बघा, सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये कांद्या आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तर नका टाकू. मी थोडंसं अगदी किंचित मीठ टाकलेलं आहे कांद्यांना लागण्यापुरता फक्त, कारण मी पोह्यांमध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे आणि आपला रस्स्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. त्याच्यासाठी एकदम किंचित मीठ टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तर नाही टाकू शकतात तुम्ही. हे बघा, आपली फोडणी परतून झाली आहे व्यवस्थित असं. आता आपण पोहे टाकून घेऊया याच्यामध्ये. मस्त परतून घ्यायचे आहेत पोहे. हे बघा, सगळं साहित्य मिक्स केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही परतायला. पोहे लवकर परतून जातात, कारण सगळ्याला मीठ, हळद, साखर सगळं लागून गेलेलं असतं. लिंबू, आपल्याला थोडाच वेळ परतायची गरज असते. आता आपण हे परतून झालेले आहे पोहे. आता बघा, कोणाचे पोहे खूप कडक येत नाही चांगले, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं असं शिंतोळे मारायचे असतात. थोडं पाणी टाकून घ्यायचं असतं, थोडंसं अगदी, आणि ते झाकून द्यायचे पाणी टाकल्यावर. आणि मग 2-1 मिनिटांनी काढून घ्यायचं झाकण आणि मग परत बघायचं आपण, काढून घ्यायचे ते पोहे. बघा, आपले पोहे एकदम मऊ होतात, एकदम सॉफ्ट. हे बघा, एकदम मऊ होतात पोहे. करून बघा हे पण तुम्ही. हे बघा, आपले पोहे छान परतून झालेले आहेत. कोथिंबीर टाकून घेऊया. बघा, मस्त असे पोहे
मऊसूत तयार होतात आपले पोहे आणि खूप लवकर पण होतात. म्हणून तुम्ही पण जर ही पद्धत वापरली तर तुमचे पोहे पण खूप लवकर तयार होतील. घाई राहिली तेव्हा तुम्ही असे पोहे तयार करू शकतात. नुसते पोहे रस्सा पोहे करायचे असेल तर वेळ लागेल. हे बघा, आता मी डिशमध्ये पोहे काढून घेतले, कांदा लिंबू ठेवून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकून घेतली आहे थोडीशी. आता आपण याच्यामध्ये थोडी शेव टाकून घेऊया. हे बघा, थोडी शेव टाकून घेऊ डेकोरेशनसाठी. वरून थोडा कांदा कोथिंबीर टाकून घेऊ. तुमच्याकडे बारीक शेव असेल तर तुम्ही ती बारीक शेव टाकू शकतात. हे बघा, मस्त एकदम. आता आपण थोडी मटकी टाकून घेऊया वरून. तुम्ही आधी मटकी टाकून मग नंतर कांदा कोथिंबीर टाकू शकतात. हे बघा, रस्सा पण टाकून घेऊया थोडासा. आता आपण बाजूला पण थोडा रस्सा काढून घेऊया. हे बघा, रस्सा पोहे आपले. आणि आपण थोडंसं अजून तेल टाकून घेऊया. हे बघा आपले रस्सा पोहे तयार झाले. किती छान असं घरच्या घरी, बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी रस्सा पोहे तयार झाले आपले. आपण त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये काढून घेतले मी तरण. अजून ते पण टाकून घेऊया थोडंसं. हे बघा, खानदेशमध्ये बाहेर खाणारा सगळ्यात जास्त नाश्ता आहे हा रस्सा पोहे. म्हणून आपण घरी ट्राय करून बघितला. तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्यासारखं. हे बघा, छान